नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. ते म्हणजे मी बघितलं तुम्हाला हरिश्चंद्र जे घाट आहे, मणिकर्णी घाट, तिकडे तुम्हाला एक विचित्र असा अनुभव आला होता. त्याला आपण पॅरानॉर्मल म्हणू शकतो किंवा काहीतरी. ते काय होतं, मला ते मी ऐकायला आवडेल. काशीला गेले होते. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मला काशीला आतापर्यंत 3-4 खूप वेळा अनुभव आलेत. पण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आई गेल्यानंतर जेव्हा मी घर सोडून निघून गेले होते ह्या सगळ्या वादांमुळे, तेव्हा मी जेव्हा वैतागून काशीला गेले होते. आणि जेव्हा वैतागून काशीला गेले तर खूप थकले, दमले आणि चालत चालत हरिश्चंद्र घाटावर समोर ज्या शिवलिंगाच्या समोर एक कुंड आहे, जिथे सगळेजण तांत्रिक क्रिया करतात किंवा साधना करतात. तिथे समोर येऊन बसून घेतलं मी शांत पद्धतीने. तिथेच समोर एक अघोरी साधू बसलेले होते काळ्या कपड्यांमध्ये. आणि त्यांनी माझ्याकडे पाहून मला बोलावलं. माहित नाही माझ्यात ती शक्ती आली, पण मी उठून त्यांच्याकडे गेले. म्हणजे मी घाबरले तर खूप होते, बिकॉज माझ्यासाठी तो प्रसंग भयंकर होता की मला कोणीतरी बोलवलंय आणि मी जाणार आहे. तर मी तिथं त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांनी माझ्या कानामध्ये सांगितलं की तुला तिथे वरती जे शिवलिंग आहे तिथे बसून ओम नमः शिवायचा जाप करायचा. आता जेवढं मला माहिती आहे त्या पद्धतीने ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला गुरुकडूनच जाप मिळतो. तर त्याच दिवशी मला माझे गुरु मिळाले होते. मी तिथून त्या शिवलिंगाजवळ जेव्हा गेले आणि जाप करण्यासाठी जेव्हा शिवलिंगासमोर बसणार, तर समोर बघते तर ते साधू तिथे नव्हते. म्हणजे मी लटलट कापायला लागले होते आणि मी शिवलिंगाकडे बघून जेव्हा नामस्मरण ते ओम नमः शिवाय सुरू केलं, तर ते साधू मला त्या शिवलिंगात दिसत होते. मी घाबरून गेलेली होती. आणि मी जेव्हा तिथून तारापीठला गेले, तारापीठ कलकत्त्यामध्ये तारापीठ आहे कलकत्त्याजवळ, तिथे तारापीठमध्ये महास्मशान आहे. वैतागून तिथे जाऊन बसले, कारण मी लिटरली घाबरलेले होते. आणि स्मशानामध्ये जेव्हा माणूस खूप वैतागतो ना, तेव्हा सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह एनर्जी स्मशानातच असते. अच्छा. तुम्ही त्याला नेगेटिव्ह म्हणता. 7 नंतर लोक स्मशानात जायला घाबरतात. पण महास्मशान असं आहे तिथे, मणिकर्णिका घाट किंवा तारापीठचं महास्मशान, की त्या स्मशानामध्ये, बडा स्मशानमध्ये तुम्हाला बामाखेपांच्या समोर, समाधीसमोर जेव्हा बसाल, तेव्हा तुम्हाला ती भीती निघून जाते तुमच्या मनातली. रात्रभर स्मशान चालू असतं ते. तिथे एका पायरीवर बसले आणि माझ्या खांद्यावर एक हात आला 20-22 वर्षाच्या मुलाचा. आणि मी जेव्हा मागे वळून पाहिलं तर त्यांनी विचारलं, मला शोधत आहे का, हिंदीमध्ये, मुझे ढूंढ रही हो क्या. आणि मी तेव्हा पुरुषी वेशात होते ना, मला मुझे ढूंढ रही हो क्या. तर त्याच दिवशी मी स्त्री झाले होते खरं तर. त्यांनी स्वतःहून ओळखलं तुम्हाला. हो, आणि त्यांनी बोललं की तू मुझे ढूंढ रही है क्या. आणि मी म्हटलं नाही, वो मुझे बाबा मिले थे. तो मैं डर गई थी, तो मैं इसीलिए यहाँ आके बैठी कि यार डर मेरा कम हो जाएगा. तर त्यांनी मला एक साधना दिली. ती म्हणे उस दिन काशी में भी मैं ही मिला था. तेव्हा वय वेगळं होतं, आज अचानक 19-20 वर्षाचं वय होतं. आणि त्यांनी मला एक साधना दिली 5.5 महिन्याची, आणि ते करायला सांगितलं, अनुष्ठान करायला. मी आले, आपली शांत झालं होतं डोकं बऱ्यापैकी माझं. मला नवी उमेद आली होती की कोणीतरी आपल्या खांद्यावर हात ठेवलाय, आता मी एकटी नाहीये. काही दिवसांनंतर, 5.5 महिन्यांनंतर जायला 15-1 दिवस उशीर झाला आणि मी पुन्हा कलकत्त्याला तारापीठमध्ये गेले. जेव्हा तारापीठमध्ये गेले तर तिथे तारापीठमध्ये त्यांना सगळा स्मशान शोधून झाला मी, पण म्हणजे तो मुलगा दिसणारा व्यक्ती मला नाहीच भेटला. मी पुन्हा बामाखेपाजींच्या समाधीसमोर, पायऱ्या आहेत बसायला, तिथे जाऊन बसले. तर एक वयस्कर हात, 91 वर्षाचे म्हातारे असतात ना, तो हात पुन्हा ह्याच खांद्यावर आला. आणि मी जेव्हा मागे वळून पाहिलं तर मी थोड्या वेळ घाबरले, कारण तो एक म्हणजे भयंकर साधू होता. की डोक्यावर केस नव्हते, व्हाईट दाढी होती, काळे कपडे घातलेले होते, थोडी जर्जर अवस्था होती. आणि मी त्यांना विचारलं, नहीं पहचाना. तो म्हणतो, तूने नहीं पहचाना, मैंने तो तुझे पहचान लिया. साधना हो गई, तू लेट हो गई. मी म्हटलं नहीं, वो मुझे एक गुरुजी ने दिया था. अरे मैं ही हूँ, मेरी साधना के लिए कोई उम्र या मेरी कोई उम्र नहीं है. आणि ती साधना मी त्यानंतर लिटरली रिक्कीजी 9 महिने बडा स्मशानमध्ये राहिले. आजही तिथली लोक मला नावाने ओळखतात. आणि मी 9 महिने तिथे होती त्या 90 वर्षाच्या व्यक्तींबरोबर. शेवटला ज्या दिवशी शेवटचा लास्ट डे होता, त्या लास्ट डेच्या दिवशी जेव्हा मला त्यांनी सांगितलं की समोर एक समाधी आहे आणि बामाखेपाजींचे
हे कर. तर तेव्हा मी तिथे गेले. तिथून आल्यानंतर पाहिलं तर तोच 90 वर्षाचा म्हातारा जो होता ते म्हणजे गुरु आता अगदी जर्जर अवस्थेत होते. तुम्ही कंकाली कालीचा फोटो पाहिलाय का? कंकाली काली जे पूर्ण हाडाचा सापळा असतो, तेच 90 वर्षाचे ग्रहस्थ त्या अवस्थेमध्ये तिथे झोपलेले होते. आणि मी त्यांचा आशीर्वाद घेतला. तर ते म्हणे, मी सांगितलं होतं ना की मला वय नाहीये, आणि सांगितलं की पुन्हा जा त्या समाधीला, पुन्हा स्पर्श करून ये, डोकं टेकून ये. मी पुन्हा त्या समाधीला स्पर्श करून आल्यानंतर मी अख्खी रात्र त्यांना शोधत होती, पण ते अख्खी रात्र ते मला सापडले नाही. जेव्हा मी तिथे बसलेल्या एका बाबांना विचारलं की असे असे व्यक्ती आहे आणि ते मला नाही भेटत आहे, त्यांनी मला त्या समाधीवर डोकं टेकवायला लावलं होतं. तर ते म्हणे त्यांना शांत होऊन 6 वर्ष झालीत. जी व्यक्ती हयात नाहीये त्या व्यक्तीने मला ह्या घटना माझ्यासोबत केल्या. पण ती व्यक्ती मला पुन्हा भेटेल की नाही याची मला शाश्वती नव्हती. पण पुन्हा एकदा हरिश्चंद्र घाट आणि मणिकर्णिका घाट आला की मणिकर्णिका घाटावर एखादा ॲक्सिडेंट होणार आहे आणि ते तुम्हाला तीच व्यक्ती एका वेगळ्या अघोरी स्वरूपामध्ये येऊन सांगते. बरोबर त्याच दिवशी त्याच परिस्थितीत तसाच ॲक्सिडेंट झाला घरातल्या व्यक्तीचा, आणि ती व्यक्ती मला फोन आला की तुम्हाला येऊन बॉडीज घेऊन जायची. पण मला त्या व्यक्तीने सांगितलेलं होतं की ॲक्सिडेंट होईल भयंकर, पण तो मरणार नाही. पण त्याच्यानंतर तो सुधरेल. झालं, तो सुधरला. आता छान जॉबवर आहे मस्तपैकी. घरामध्ये एखादं बाळ होणार आहे तर डॉक्टर पण एवढा नाही सांगू शकत मुलगा की मुलगी. पण त्यांनी मला एक्झॅक्ट सांगितलं की 9 जूनला दुपारी 12 वाजता तुमच्या घरात एक मूल जन्माला येणार आहे, त्याचं नाव तू रुद्र ठेव. आज माझ्यासोबत जो रुद्र फिरत असतो किंवा माझ्यासोबत तुम्ही त्याचे खूप सारे व्हिडिओज पाहिले असतील, तो रुद्र माझ्या त्या गुरूंनी नाव ठेवलेला रुद्र आहे, आणि माझ्या त्या गुरूंनी 9 तारखेला 12 वाजता तो रुद्र होणार आहे असं सांगितलं. 2 वर्ष झाले आता तो रुद्र, आणि तो होण्याच्या 2 महिने अगोदर आम्हाला माहिती होतं की घरात मुलगा होणार आहे आणि त्याचं नाव रुद्र ठेवायचं. जन्माच्या आधी नाव ठेवलेला मुलगा आहे तो रुद्र. बापरे, हे चमत्कारच झाला. कुंभमध्ये अकस्मित जेव्हा सगळी ती गर्दी झाली होती, चेंगराचेंगरी, तेव्हाही एक अघोरी साधू, नागासाधू आले आणि त्या नागासाधूंनी मला लक्ष्मी नावाने हाक मारली. मी तर ओळखत नाही कोणाला, पण त्यांनी मला हाक मारली होती लक्ष्मी, आणि त्यांनी सांगितलं की आधी तू जाऊन तुझ्या गुरूंजवळ सुरक्षित जाऊन बस. आणि जेव्हा मी तिथून उतरले, काही नागासाधू तिथपर्यंत घेऊन गेले, आणि जेव्हा तिथे आतमध्ये घुसले तेव्हा मी पाहिलं की जुना आखाड्याच्या सगळ्या गेट्स बंद आहेत, आणि सगळे अघोरी साधू, नागासाधू सगळे आतमध्ये आहे, बाहेर तर कोणी गेलंच नाही. मग मला भेटलेले साधू कोण होते? ते आता आपण जसं बोललो होतो की आपण मणिकर्णिका घाटाबद्दल बोललो होतो, ते खूप पवित्र स्थान मानलं जातं. आपण तिथे बघतो की खूप लोक असं म्हणतात की त्यांना तिकडे मरण यावं, तर ते त्यांना मोक्ष प्राप्ती होईल. तिकडे खूप सारे असे इवन असे जागाही आहेत जिथे लोक मरणाची वाट बघतात. असं काय आहे त्या जागेत? आणि दुसरं म्हणजे आपण ते बघतो तिकडे अघोरी वगैरे ते सगळे लोक असतात. आता असं जे आपण नॉर्मल जे समाजात राहणारे माणसं आहेत ते तर त्यांना बघून खूप घाबरतात, आणि पण त्यांच्या मागचं इतिहास काय आहे आणि ते कोण आहेत? हे बघा, सगळ्यांना स्मशानात भीती वाटते, मी मगाशी सांगितलं, नॉर्मल पर्सन्सला. पण तुम्ही कधी काशी क्षेत्री जा, तिथे जो मणिकर्णिका घाट आहे, खरं तर मणिकर्णिका घाटाच्या ठिकाणी पार्वती देवींचं कुंडल पडलं होतं आणि त्या तिथे आल्या होत्या, आणि म्हणून त्याला मणिकर्णिका म्हणजे कर्णिका म्हणजे कानाचा मणी पडला होता, म्हणून ते कुंडल पडल्यामुळे तिथे मणिकर्णिका घाट झाला. आणि त्या ठिकाणी काशी ही सनातनामध्ये कुठेही पृथ्वीवर नाही असा उल्लेख आहे, आणि काशी ही भगवान शिवशंकरांच्या त्रिशूळावर आहे असं सगळं आजही सगळे साधू संत अघोरी मानतात. आणि असं म्हणतात की साक्षात कालभैरवजी आणि भगवान विश्वनाथजी आजही काशीमध्ये चराचरामध्ये तुम्हाला कुठे ना कुठल्या स्वरूपात भेटतात, आणि त्या जागेसारखं जी पृथ्वीवर जागा नाहीये असं मानणारे सगळे साधू संत ते तिथे येतात. आणि मणिकर्णिका हे महास्मशान आहे, तिथे जो मृत्यूला कवटाळतो त्याला स्वयं भगवान शिवशंकर कैलासवासी घेऊन जातात. आणि ही धारणा आजही आहे त्यांना, म्हणजे त्यांना स्वर्ग नरक ह्या गोष्टीच नाही, ते डायरेक्ट कैलासात जातात. जसं हरिद्वार आहे तसं काशीचं मणिकर्णिका घाट आहे. हरिश्चंद्र घाट पण सेम तसंच आहे, जिथे हरिश्चंद्र राजा डौम बनून आपल्या स्वतःच्या मुलाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सुद्धा हे करू शकले नव्हते, आणि तिथेच त्यांनी ते शिवलिंग स्थापन केलं होतं. तर त्या 2 जागा काशीमधल्या अशा आहेत, मणिकर्णिका घाट
की त्या ठिकाणी जर तुम्हाला तुमचं अस्थि विसर्जन झालं तर किंवा तुमचं अंत्यसंस्कार तिथे झाला तर साक्षात भगवान विश्वनाथ म्हणजे साक्षात बाबा शिवशंकर तुम्हाला स्वतः कैलासी घेऊन जातात. ही मान्यता आहे आणि मीही ते मानते, कारण आपल्या सनातनामध्ये या गोष्टींना खूप सारे दाखले आणि पुरावे दिलेले. बरोबर. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.